विद्यार्थी मित्रों, रेशो अनालिसिस या टॉपिकमधला प्रॉब्लेम नंबर 2 आपण पाहतोय. फ्रॉम द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ नव महाराष्ट्र कंपनी लिमिटेड मुंबई ॲज ऑन 31st March 2018 and additional information given below compute. First, करंट रेशो. 2, लिक्विड रेशो, त्यालाच म्हणतात ॲसेट टेस्ट रेशो. 3, डेटर टर्नओव्हर रेशो. 4, ग्रॉस प्रॉफिट रेशो आणि 5, प्रोप्रायटरी रेशो. बॅलन्स शीट दिले बघा. बॅलन्स शीट ऑफ नव महाराष्ट्र कंपनी लिमिटेड मुंबई ॲज ऑन 31st March 2018. लायबिलिटीज अँड ॲसेट. लायबिलिटी साईड आणि ॲसेट साईड दिलेली आहे. त्याच्यात करंट लायबिलिटी, फिक्स लायबिलिटी, करंट ॲसेट, फिक्स ॲसेट. त्याच्यानंतर इन्फॉर्मेशनमध्ये दिलं आहे सेल्स फॉर द इयर. क्रेडिट सेल्स ₹1 lakh, ॲव्हरेज स्टॉक 20,000 अँड ग्रॉस प्रॉफिट 25,000. फर्स्ट आपण सोडवतो आहे करंट रेशो. करंट रेशोचं सूत्र आपल्याला माहिती आहे, फॉर्म्युला माहिती आहे. करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट मायनस करंट लायबिलिटीज. अशा पद्धतीने सूत्र लिहून घ्यायचं आहे. करंट रेशो इज इक्वल टू करंट ॲसेट भागिले करंट लायबिलिटीज. आता करंट लायबिलिटीज ॲसेटमध्ये बघा, गुडविल फिक्स आहे ॲसेट, बिल्डिंग फिक्स ॲसेट, प्लॅन्ट मशिनरी फिक्स ॲसेट, स्टॉक 25,000 स्टॉक घेतला, अधिक डेटर्स करंट ॲसेट, बिल्स रिसेवेबल 6,000 अधिक बिल्स रिसेवेबल BR करंट ॲसेट, कॅश इन हँड करंट ॲसेट 4,000, कॅश इन हँड करंट ॲसेट. पुढे करंट लायबिलिटीज. तर करंट लायबिलिटीज काय काय बघा. पेड अप शेअर्स फिक्स, रिझर्व फिक्स, प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन फिक्स, बिल्स पेबल करंट लायबिलिटीज, बिल्स पेबल, बिल्स पेबल, अधिक सन्ड्री क्रेडिटर्स, अधिक सन्ड्री क्रेडिटर्स, अधिक प्रोविजन फॉर टॅक्सेशन, प्रोविजन फॉर टॅक्सेशन घ्यायचं आहे. करंट लायबिलिटी, प्रोविजन फॉर टॅक्सेशन. स्टॉक 25,000 अधिक डेटर्स 15,000 अधिक बिल्स रिसेवेबल 6,000 अधिक कॅश इन हँड 4,000 भागिले बिल्स पेबल 4,000 अधिक सन्ड्री क्रेडिटर्स 15,000 अधिक प्रोविजन फॉर टॅक्सेशन 6,000. करंट रेशो इज इक्वल टू, टोटल करायचे आहे करंट ॲसेटची 25, 30, 40, 40, 50,000, 50,000 करंट ॲसेट. करंट ॲसेटची टोटल 50,000. आता करंट लायबिलिटीची टोटल 4, 19, 20, 25,000, 25,000 करंट लायबिलिटी. करंट रेशो इज इक्वल टू, 0 गेले 3 0 गेले 25 एके 25, 25 दुने 50, म्हणजे 2:1 रेशो जो आला करंट रेशो 2:1, 2:1 हा झाला करंट रेशो. तर दुसरा रेशो आपल्याला कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे लिक्विड किंवा ॲसिड टेस्ट रेशो. नंबर 2, लिक्विड रेशो किंवा ॲसिड टेस्ट रेशो. ॲसिड टेस्ट रेशो
लिक्विड रेशोचं सूत्र आपल्याला माहिती आहे. लिक्विड रेशो मगाशी आपण 1 नंबर एक्झाम्पल सोडवला तेव्हा आपल्याला लक्षात आलेला आहे. लिक्विड रेशो किंवा ॲसिड टेस्ट रेशो म्हणजे काय, तर करंट ॲसेटमधून स्टॉक आणि प्रीपेड घालवायचं म्हणजे आपल्याला लिक्विड ॲसेट मिळेल. बघा सूत्र आपण लिहूया पहिला. लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड ॲसेट भागिले लिक्विड लायबिलिटीज. लिक्विड रेशो इज इक्वल टू लिक्विड ॲसेट करंट ॲसेटमधून, लिक्विड ॲसेटचं सूत्र बघा, करंट ॲसेट वजा स्टॉक आणि प्रीपेड एक्सपेन्सेस वजा करायचा आहे, अधिक प्रीपेड एक्सपेन्सेस हे वजा करायचे आहेत, म्हणजे आपल्याला मिळेल लिक्विड ॲसेट. आता लिक्विड लायबिलिटी म्हणजे काय, तर करंट लायबिलिटीज वजा बँक ओव्हरड्राफ्ट BOD अधिक इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स हे वजा करायचं म्हणजे मिळेल करंट लायबिलिटीज, लिक्विड लायबिलिटीज. आता इथे घ्या लिक्विड रेशो इज इक्वल टू, आता करंट लायबिलिटी ॲसेट किती आहे काढले बघा आपण. करंट ॲसेट 50,000, करंट ॲसेट आहे 50,000 वजा स्टॉक किती आहे 25,000 अधिक प्रीपेड एक्सपेन्सेस किती आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस एक्झाम्पलमध्ये दिले आहे का, प्रीपेड एक्सपेन्सेस नाही आहे, प्रीपेड एक्सपेन्सेस डिवाइड बाय करंट लायबिलिटी किती आहे 25,000, 25,000 मायनस BOD बँक ओव्हरड्राफ्ट आहे का लायबिलिटीला, बँक ओव्हरड्राफ्ट नाही आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन किती आहे, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स आहे का, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स नाही आहे म्हणजे BOD पण नाही आणि इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स पण नाही आहे. आता इथं लिक्विड रेशो इज इक्वल टू 50,000 वजा 25,000 भागिले 25,000. लिक्विड रेशो इज इक्वल टू 50 वजा 25,000 भागिले 25,000 म्हणजे 25 एके 25, 25,000 एके 25,000 म्हणजे लिक्विड रेशो किती आला, लिक्विड रेशो इज इक्वल टू 1:1, 1:1 हा झाला लिक्विड रेशो. तिसरा रेशो आपल्याला बघायचा आहे डेटर टर्न ओव्हर रेशो नंबर 3. डेटर्स टर्न ओव्हर रेशो, आता याचं सूत्र आहे डेटर टर्न ओव्हर रेशो इज इक्वल टू क्रेडिट नेट सेल्स divided by average debtor. Debtor turnover ratio is equal to क्रेडिट नेट सेल्स म्हणजेच सेल्स वजा सेल्स रिटर्न भागिले ॲव्हरेज डेटर मीन्स ओपनिंग
डेटर्स प्लस क्लोजिंग डेटर्स डिवाइड बाय 2. तर डेटर टर्न ओव्हर रेशो इज इक्वल टू सेल्स. एक्झाम्पल सेल्स दिलेले बघा 1 लाख सेल्स मायनस सेल्स रिटर्न दिलेला नाही आहे म्हणजे नील. सेल्स रिटर्न नील भागिले ओपनिंग डेटर्स आणि क्लोजिंग डेटर्स दिले तर नाही, तर डेटर्स एकच दिलेला आहे 15,000. ॲव्हरेज डेटर्स 15,000. 1 लाख डिवाइड बाय 15,000. 15 के 15 1590 पॉईंट 90 म्हणजे 10 राहिले वरून घेतलं 0 पॉईंट 1590 म्हणजे डेटर टर्न ओव्हर रेशो is equal to 6.66:1. डेटर्स टर्न ओव्हर रेशो 6.66:1 त्यास 1. तर चौथा बघूया रेशो ग्रॉस प्रॉफिट रेशो. नंबर 4 ग्रॉस प्रॉफिट रेशो. ग्रॉस प्रॉफिट रेशो is equal to ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल्स गुणिले 100. ग्रॉस प्रॉफिट दिलेला आहे इथं किती 25,000. ग्रॉस प्रॉफिट 25,000. सेल्स 1 लाख इंटू 100. हे 2 शून्य केले 3 शून्य केले म्हणजेच 25% हा झाला ग्रॉस प्रॉफिट रेशो 25%. आता पाहायचं आपल्याला पाचवा प्रोप्रायटरी रेशो. तर नेक्स्ट प्रोप्रायटरी रेशो. प्रोप्रायटरी रेशो त्याचं सूत्र प्रोप्रायटरी फंड भागिले टोटल ॲसेट. प्रोप्रायटरी फंड भागिले टोटल ॲसेट्स. तर प्रोप्रायटरी फंड बघा इथं घेऊया प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल टू प्रोप्रायटरी फंड. प्रोप्रायटरी म्हणजे प्रोप्रायटरला मिळणारे सगळे फंड जे आहेत, कॅपिटल असेल, त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अप्रोप्रिएशन असेल, त्याच्यानंतर बस हे दोनच. जनरल रिझर्व एक रिझर्व आहे घ्या. शेअर्स कॅपिटल पहिला प्रोप्रायटरी फंड शेअर्स कॅपिटल अधिक जनरल रिझर्व अधिक प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन आणि टोटल ॲसेट ही सगळी टोटल ॲसेट गुडविल बिल्डिंग प्लांट मशिनरी स्टॉक डेटर बिल्स रिसिवेबल कॅश इन हँड ही सगळी ॲसेट 1,90,000 रुपयाची टोटल ॲसेट. काय काय तर सुरुवातीला
अधिक बिल्डिंग अधिक प्लांट मशिनरी 40,000 अधिक स्टॉक 25,000 अधिक डेटर 15,000 अधिक बिल्स रिसिवेबल 6,000 अधिक कॅश इन हँड 4,000 प्लांट अँड मशिनरी इथे ही प्लांट अँड मशिनरी 25,000 स्टॉक 15,000 डेटर्स 6,000 बिल्स रिसिवेबल आणि कॅश इन हँड 4,000. तर शेअर्स कॅपिटल किती आहेत 1,30,000 1,30,000 अधिक जनरल रिझर्व 25,000 अधिक प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन 10,000 प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन 10,000 भागिले गुडविल 20,000 अधिक बिल्डिंग 80,000 अधिक प्लांट अँड मशिनरी 40,000 स्टॉक अधिक स्टॉक 25,000 अधिक डेटर्स 15,000 अधिक BR 60,000 बिल्स रिसिवेबल कॅश 4,000 हे झाले टोटल ॲसेट 1,30,000 25 आणि 10 35 म्हणजे 1,65,000 1,65,000 झाले प्रोप्रायटर फंड भागिले टोटल ॲसेट व 1,90,000 बरोबर प्रोप्रायटरी फंड इज इक्वल टू तर रेशो आपण काढतोय 1,65,000 भागिले 1,90,000 बरोबर 1.15 हा झाला प्रोप्रायटरी रेशो. इथे दुसरा एक्झाम्पल आपला कंप्लीट झाला. रेशो ॲनालायसिसमधला एक्झाम्पल नंबर 2 या ठिकाणी कंप्लीट झाला. धन्यवाद.